सीना नदी आज रौद्र रूप धारण करून गावोगावात घुसली आहे. या पुराच्या पाण्याने फक्त रस्ते, पूल किंवा शेत नाही, तर हजारो शेतकऱ्यांची स्वप्न, त्यांच्या मेहनतीचा घाम सगळंच वाहून नेलं आहे. गावातलं लहान लेकरू घाबरून आईच्या कुशीत शिरतय. आईच्या डोळ्यात भीतीचे अश्रू, पण ओठांवरचं सातवनाचं हास्य आणि दोघांच्याही मनात एकच प्रश्न: हे पाणी कधी ओसरेल? रात्रभर पाऊस थांबायचं नाव घेत नाही. गावच्या रस्त्यावर चिखल, घराघरात गुडघ्यापर्यंत पाणी. वृद्ध आजीचा काठीवरून तोल जातोय तर लेकरू रडतय. शेतकऱ्याचे घर पण हे पाण्याखाली गेलंय. ही तीच शेत आहे जिथं काल परवा सोनेरी पिकं डोलत होती. आज तिथं पाण्याने समुद्र केलाय. मातीच्या ओल्या सुगंधात आता स्वप्नांच्या अंताची चव मिसळलेली आहे. दरवर्षी पावसावर डोळे लावणारा शेतकरी आज त्या पावसाला शाप देतोय: देवा, एवढा तू पाऊस का दिलाय? नदीच्या पात्रात उसळणारं पाणी गावातील पायवाटांना गिळून टाकतंय. तरीही काही धाडसी तरुण कोणाला मदत करतायत, तर कोणी बांधावर टॉर्च घेऊन शेजारच्याला आवाज देतोय: ताई, तुम्ही सगळे बाहेर पडा, इथलं पाणी वाढतंय. या सगळ्या भीषण परिस्थितीतही गाव एक